महत्त्वाची बातमी ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झालेले आहेत। आता फडणवीस, शिंदे आणि अजित पवार देखील आता शहांची भेट घेतील। बघा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे चाणक्य आता शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईत दाखल झालेले आहेत। महायुतीचे तिन्ही नेते अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे। मुख्य म्हणजे आता उपमुख्यमंत्रीपद शिंदे तर स्वीकारणार आहेत, मात्र आणखी काही मुद्दे असतील तर ते देखील आता शहांसोबत मांडले जातील। खाते वाटपाचा काही मुद्दा असेल मंत्रिमंडळाचा, तो देखील आता शहांसमोर मांडला जाईल। महायुतीचे तिन्ही नेते आता अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे। सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा येणार आहेत, तिथे महायुतीचे नेते त्यांना भेटतील। या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे, महायुतीच्या शपथविधीसाठी अमित शहा मुंबईत दाखल झालेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर ते असणार आहेत। दरम्यान महायुतीचे तिन्ही नेते फडणवीस, अजित पवार, आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी संजय गर्दे आपल्यासोबत आहेत। संजय, अमित शहा आता सह्याद्री अतिथीगृहावर उतरणार आहेत, काय घडामोडी घडतात सांग। निश्चितच आज महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे आणि या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील मुंबईमध्ये आता दाखल झालेले आहेत। मुंबई विमानतळावर आता नुकतेच अमित शहा यांचं विमान लँड झालेले आणि त्यानंतर ते आता थेट सह्याद्री अतिथीगृहावर जातील आणि त्या ठिकाणी जे महायुतीचे जे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, रावसाहेब दानवे असतील, सुधीर मुनगंटीवार असे सर्व भाजपचे नेते असतील, महायुतीचे नेते असतील, त्यांच्यासोबत त्यांची बैठक होईल आणि नंतर 5-5:30 वाजता जे आहे ते आझाद मैदानावरती महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे। संजय, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। महायुतीच्या नेत्यांबरोबर अमित शहा यांची एक महत्त्वाची बैठक होणारच आहे। काही वेळापूर्वीच अमित शहा मुंबईत दाखल झालेले आहेत, नुकतेच दाखल झालेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावरती जातील आणि तिथे महायुतीचे नेते त्यांना भेटतील। काही मुद्दे असतील खाते वाटपासंदर्भातील, तो देखील अमित शहांसमोर मांडला जाईल।